पण मग असं दुःखी वाटणं म्हणजे नैराश्य का? काही काही जण म्हणतात ना की मला आय एम फिलिंग सॅड, तर तो सॅडनेस किंवा दुःखी असणं म्हणजे नैराश्य का? महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचं याच्यासाठी आहे की आता हल्ली 2 प्रकारचं बघतोय मी. म्हणजे काही जी व्यक्ती लोक 50-60मध्ये आहेत ती अगदी डिप्रेस्ड असली तरी मी ठणठणीत आहे अशी सांगतात. ह्या उलट आत्ताची जी 20-30शीतली पिढी आहे त्यांचं भावनात्मक त्रास जरी झाला, म्हणजे एखादा इन्सिडेंट झाला आणि ते उदास आहेत, तरी ते म्हणतात मी डिप्रेस्ड आहे. हां, हे बऱ्याच प्रमाणात आपण आज बोलीभाषेमध्ये बोलतात. तर महत्त्वाचं आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आजार कोणता, भावना कोणती आणि डिस्ट्रेस कोणता. म्हणजे भावना अशी आहे की मनात उदास वाटणं, आपण ह्युमन बिईंग्स आहोत, आपल्याला उदास नक्कीच वाटतं, ही भावना आहे. म्हणजे तुम्ही रस्त्याने जातायत आणि एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, अरे किती वाईट झालं, आपल्याला सहज उदास वाटतं. एखाद्या डेथची न्यूज ऐकली, आपल्याला उदास वाटतो. ओके, असे जे काही सिच्युएशनमुळे आपल्याला जे मनात भावना येतात ते भावना. पण मग चढ उतार होते भावनांची. मग ती भावना ना जी आपण सिच्युएशन बघितली त्याच्या अनुरूप असते. म्हणजे मला लहान मुलांचं दुःख बघवत नाही, खूप उदास वाटतं. एखाद्याला लहान मुलांचं दुःख ठीक आहे रे, मग तो उदासपणा माझा अर्धा पाऊण तास राहतो किंवा माझा उदासपणा 1 दिवस राहतो. 4 ते 5 दिवसांनी आय एम बॅक टू नॉर्मल, ही भावना झाली. ओके, आता डिस्ट्रेस म्हणजे काय असतं, मगाशी आपण स्ट्रेसच्याबद्दल बरंच बोललो. मग जोपर्यंत तो स्ट्रेस आहे तोपर्यंत मला चिंता वाटणं, उदास वाटणं, सतत दडपणाखाली राहणं असं वाटणं, हे चालत राहतं. एकदा तो स्ट्रेस गेला की आय एम ओके, हा डिस्ट्रेस झाला. आता ह्या उलट सतत कंटिन्युअस मला उदास वाटत राहणं, आनंदाची गोष्ट झाली आजूबाजूला तरी मला आनंद न वाटणं, माझ्या आवडीचं जेवण बनवलं आईने तरी त्याच्यामध्ये हां ठीक आहे चाललं आहे काय, किंवा एखाद्या आवडीची गोष्ट झाली किंवा उन्नती झाली तरीही त्याच्याबद्दल आनंदी न वाटणं म्हणजे डिप्रेशन. हा आजार आहे ज्याच्यामध्ये भावना ह्या सततच्या आहेत, पेरिनियल आहेत, कंटिन्युअस आहेत आणि त्या बाहेरच्या वातावरणानुसार चेंज पण होत नाहीत. म्हणजे आम्ही जेव्हा डिप्रेशन म्हणतो, मूड कसा आहे, मूड जेव्हा म्हणतो डिप्रेस्ड आहे, तर त्याचं व्याख्या किंवा डेफिनेशनच असं आहे की बाहेरच्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणजे आनंददायी वातावरण आहे तरी मी उदास आहे, दॅट इज डिप्रेशन. म्हणजे मला तणाव आला, म्हणजे असं आहे की बाबा माझ्या ऑफिसामध्ये ना खूप गडबडी आहेत, उद्या ना मला माहिती आहे की माझा बॉस ना मला ओरडणार आहे आणि कामाच्या गडबडीत, पण संध्याकाळी माझा मित्र भेटला आणि तो म्हणाला चल रे आपण पिक्चर बघायला जाऊ किंवा बाहेर कुठेतरी गप्पा मारू. मी त्याच्याबरोबर गप्पा मारताना अगदी नॉर्मल आहे, ओके, पण मी ते गप्पा संपल्या आणि माझ्या विचार होतो अरे बापरे उद्या बॉसच्याबद्दल काय. हा माझी मूड रिॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे मला चेंज होतं की माझं ते गोष्टीबद्दलचं विचार बदलले, मी मित्रांबरोबर आहे, गप्पे मारतोय, मी चांगला आहे. हा डिस्ट्रेस आहे, हा डिप्रेशन नाही आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण मग सततच्या भावना म्हणजे आता किती महिने किंवा किती दिवस जर मला उदास वाटत राहिलं तर ते डिप्रेशन, आणि ठीक आहे 8 दिवस 15 दिवस वाटलं ठीक आहे, ते सिच्युएशनल आहे, हे कसं समजायचं? त्याचं असं आहे की 2 गोष्टींनी आम्ही बघतो ॲज अ डॉक्टर म्हणून. जर आपण क्रायटेरियानी गेलो तर असं डेफिनेशन आहे की 15 दिवस सतत 2 आठवडे तुम्हाला सतत उदासपणा वाटत असेल, नैराश्य वाटत असेल तर दॅट क्वालिफाईज फॉर अ डिप्रेशन. पण तो 2 आठवडे किंवा 4 आठवड्याचा क्रायटेरिया जेव्हा आम्ही इंटेन्सिटी बघतो, पेशंट आमच्यासमोर बसला आहे, 1च आठवडा झाला पण इज इंटेन्सली डिप्रेस्ड. म्हणजे काय? म्हणजे भावनांची तीव्रता, म्हणजे असा उदास आहे की त्याची बॉडी लँग्वेज, शोल्डर्स असे ड्रॉप झालेले आहेत, चेहरा ड्रॉप झालेला आहे. आम्ही एखाद्या त्या कन्व्हर्जेशनमध्ये जोक मारतो तरी तो असा, त्याचे म्हणजे मूड रिॲक्टिव्हिटी नाही आहे, किंवा बाजूची त्याला काहीतरी उत्साहितपणे सांगतात, काहीच नाही आहे. म्हणजे हे इंटेन्स भावना झाली. अगदी बोलत असतानाही डॉक्टर मला ना चांगलं नाही वाटत आहे, म्हणजे हे बघा काय झालं की गेले 15 दिवस झाले मुलीचं
असं न्यूज ऐकली मी, ती असं करू शकेल कधी वाटलंच नाही. हा मोनोटोनस टोन जेव्हा यायला लागतो ना, तेव्हा लक्षात येते की अरे हा उदासीनतेमध्ये आहे. किंवा नॉर्मल कन्व्हर्जेशनमध्ये आपला टोन बदलत असतो, आपल्या भावना बदलत असतात, पण ही व्यक्ती अगदी मक्क, म्हणजे चेहऱ्यावर काही हावभाव नसतात. टोन असा असतो, तुम्ही 15 मिनटं ऐकलात तर 16 मिनटे झोपणार, असं तो जेव्हा दिसतो, मग ती इंटेन्सिटी जरी 7 दिवसाची असली तरी मी डायग्नोज इट ॲज अ डिप्रेशन. आणि मग शारीरिक लक्षणं पण असतात का त्याच्याबरोबर? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की उदासीनतेमध्ये शारीरिक लक्षणं असतात का. इनफॅक्ट ना, बरेच पेशंट जे आम्ही बघतोय ते शारीरिक लक्षणामुळेच आमच्याकडे येतात. म्हणजे रेफरन्स कसं असतं की पोटात दुखणं आहे, छातीत दुखणं आहे, याच्यासाठी ते फिजिशियनकडे जात असतात, ज्याला सोमॅटायझेशन आपण म्हणतो. मग ती फिजिशियनकडे गेल्यानंतर त्यांचं सगळ्या प्रकारची इन्व्हेस्टिगेशन होतात, एक्सरे, MRI जे काही आहे, आणि त्याच्यावर त्यांची ट्रीटमेंट दिली जाते आणि निदान काहीच होत नाही. अरे तुझं छातीचं दुखणं, पोटात दुखणं, अंग दुखणं, कसं तरी वाटणं, काय आहे, म्हणजे सततची अशी शक्तीहीन असणं, ही जी शारीरिक लक्षणं आहेत त्याच्यासाठी सगळे इन्व्हेस्टिगेशन केलं, दर इज नथिंग. मी ट्रीटमेंट दिली, त्याच्यानेही तू काय बरा नाही आहेस, ह्याच्यात कमीत कमी 6 महिने, वर्ष, 2 वर्ष जातात. आणि मग त्यांना रिअलाईज होतं की हे चांगले होतच नाही आहेत. मग ते अशी 50 डॉक्टरांची फाईल आमच्याकडे घेऊन येतात की डॉक्टर आत्ता शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे पाठवलं, आम्ही इकडे आलेलो आहोत. म्हणजे बऱ्याच वेळेस डिप्रेशन हे फक्त शारीरिक लक्षणामधूनही येऊ शकतं आणि ते आमच्याकडे येईपर्यंत वर्ष, 1.5 वर्ष गेलेली असतात. मग जेव्हा आम्ही त्यांना अँटीडिप्रेसंट सुरू करतो, ट्रिमेंडस फरक दाखवतात. त्यांना क्रॉनिक फटीग होतो. क्रॉनिक फटीग सिंड्रोम जे आपण आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये जे म्हणतोय ते जुनं डायग्नोसिस झालेलं आहे. हां, ते सहसा इट इज बिकॉज ऑफ द डिप्रेशन. आणि ह्या शारीरिक लक्षणामध्ये स्त्रियांमध्ये खूप कॉमन असतात. वेगवेगळी शारीरिक लक्षणं होणं स्त्रियांमध्ये कॉमन असतात. त्याच्यामुळे ना, म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेस आपण त्याची 2-3 कारणंही आपल्याला सांगता येतील. कारण आता हल्ली जसं बघितलं की आपण ॲक्सेप्टन्स नसतो, म्हणजे, आणि बऱ्याच वेळेस काय असतं की ॲक्सेप्टन्सच्या सोबतच ना भावनांना स्वतः समजून घेणं हे प्रत्येक तेवढ्याच व्यवस्थितपणे समजून घेईल असं नसतं. म्हणजे व्यक्ती पटकन रागवल्यानंतर मग अरे तू त्यावेळेस किती रागवलं होतं. हो का, मी तर तेवढा रागवला नव्हतो. म्हणजे लोकांना दिसते धडधडीत, व्हिडिओ काढून दाखवलात तर इंटेन्सिटी दिसते, पण त्या व्यक्तीला वाटतं की नाही हे काय नॉर्मलच तर रिॲक्शन होती ना माझी. म्हणजे भावनांना समजून घेणं, त्याची इंटेन्सिटी समजून घेणं हे बऱ्याच वेळेस कळत नाही. म्हणून काय होतं की जी व्यक्ती आपल्या भावनांना समजून घेत नाही ती सप्रेस्ड होतात, आणि सप्रेस्ड होऊन त्यांचं शारीरिक लक्षणामध्ये रूपांतर होतं. म्हणून त्यांना सोमॅटिक डिप्रेशन जसं म्हणतो ते आपल्याकडे होतं. हा एक त्याची थेरी आहे. दुसरी असं आहे की मी समजा हाऊसवाईफ आहे, ती काही सांगत असते, डिमांड करत असते, पण ते आपल्या कल्चरमध्ये एखाद्या स्त्रीने बोलणं, तिने व्यक्त होणं हे कदाचित ॲक्सेप्टेड नाही आहे. म्हणून त्यांचं दुखणं आणि त्याच्यातून डॉक्टरकडे जाणं हे होतं. मग तो आता बऱ्याच वेळेस आपण बघतो की माझ्या विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत त्यांना शरीरात कुठे काही दुखायला लागलं की नवरे अगदी पटकन सगळं सोडून त्यांना पहिलं घेतात आणि डॉक्टरकडे जातात आणि जे पाहिजे ते ट्रीटमेंट द्यायला सुरुवात करतात. सर ती भाषा ही समजली जाते, मानसिक समजली जात नाही. म्हणून ना सोमॅटिक डिप्रेशन हे खूप मोठा ह्याचा प्रमाण आपल्या समाजात दिसतंय आणि त्याची ट्रीटमेंट केल्यावर अगदी छान होतात. म्हणजे काही दिवसातच ते असे म्हणतात की आता खूप चांगलं वाटतंय, म्हणजे माझ्या छातीतलं दुखणं कमी झालं, माझ्या पोटातलं दुखणं कमी झालं, थकवा कमी झाला, सततचे विनाकारण ते हातपाय दुखत होते ना ते आता बरं वाटायला लागलं, खूप फ्रेश वाटायला लागलं मला, असं ते होतं. आणि बऱ्याच वेळेस रिलक्टन्सी पण असते आमच्याकडे येण्याच्या बाबतीत. ते म्हणतात की तुम्ही तर काय मानसिक रोगाचे डॉक्टर आहात, माझं हातपाय दुखणं तुम्ही कसं चांगलं कराल. पण ना आता काय पर्याय नाही, सगळे उपचार केले, शेवटचा पर्याय म्हणून आलो. आणि कधी कधी शेवटचा पर्याय त्यांना खूप फायदेशीर ठरतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.